नमस्कार. पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा शब्द आहे पोबारा करणे. पोबारा कुठून आला हा शब्द? बरेचदा आपण हा शब्द ऐकलेला असतो, पण त्याचा अर्थ आपल्याला माहीत नसतो. एखादा माणूस परिस्थितीला घाबरून भीतीने जेव्हा तिथून पळून जातो, तेव्हा हा शब्द वापरला जातो, पोबारा करणे. तर कुठून आला हा शब्द? तर पूर्वी जेव्हा फाशांचा खेळ खेळला जायचा, म्हणजे फासे असायचे, फासे टाकायचे, दान, द्यूत, सोंगट्या, पट, अनेक शब्द आहेत त्याला. तर हा खेळ जेव्हा खेळला जायचा, तेव्हा 3 फाशांच्या खेळामध्ये एका फाशावर 1 आणि उरलेल्या 2 फाशांवरती 6-6 म्हणजे 12. एका फाशावर 1 आणि दुसऱ्या 2 फाशांवर 12. तर त्या 1 ला पौ म्हणायचे आणि या 2 6चे मिळून 12. तर हे पौ 12 असं दान ज्याला मिळायचं, तो खेळाडू त्या खेळात एकदम पुढे निघून जायचा. तर या पौ आणि 12चं झालं पौबारा आणि मग त्याचा अपभ्रंश होत 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 पोबारा असा तो शब्द रूढ झाला आणि तो वापरात येऊ लागला की पोलिसांची गाडी बघून चोरांनी पोबारा केला. कशी वाटली तुम्हाला आजची माहिती? मला नक्की सांगा. आणि अजून अशा वेगवेगळ्या शब्दांचे अर्थ, रंजक माहिती तुम्हाला माहिती असेल तर ती सुद्धा कमेंटमध्ये नक्की शेअर करा. मी त्याचाही व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात.